नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दिवसभरात 1200 लोकांना मोफत अन्नदान करणाऱ्या आणि पेयजल पाजणाऱ्या साई प्रसाद परिवाराला सुद्धा गॅस तुटवड्याचा जो आहे तो फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। आपण बघू शकता की अशा पद्धतीने हे सगळं स्वयंपाक जे आहे ते अशा पद्धतीनं चुलीवर जे आहे भट्ट्याच्या सहाय्यानं केलं जात आहे। आणि मागच्या काही दिवसापासून जे आहे ते दिवसाला त्यांना दररोज नियमित 2 गॅस सिलेंडर लागत असतात, पण गॅस सिलेंडरच मिळत नसल्यामुळे ही पूर्ण जे आहे ते चुलीवर स्वयंपाक करण्याचं काम साई प्रसाद परिवाराच्या वतीने केलं जातं। त्यांच्याकडे मूळ जर बघितलं गेलं तर ह्या सगळ्या पोळ्या बनवण्यासाठी वगैरे अशा पद्धतीची एक अद्ययावत मशीन आहे, ज्याला वीज लागते आणि शिवाय गॅससुद्धा लागतो। त्यावर सगळा स्वयंपाक रोज केला जात असतो, पण गॅसच नसल्यामुळे, गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे व्यावसायिक ही सगळी मशीन जी आहे ते बंद पडली आणि त्यामुळे जे आहे ते त्यांना भाकरी ज्या आहेत त्या बाहेरून विकत घेऊन सगळ्या जी काही तिथे रुग्ण आहेत आणि रुग्णाचे नातेवाईक आहेत त्यांना अन्नदान करावं लागतंय। ते अविरतपणे अजूनच सुरू आहे। ही कशी मशीन कशा पद्धतीने काम करतात, महत्त्वाचं सगळ्यात असं आहे की साई प्रसाद परिवारातली एकही व्यक्ती सदस्य मागच्या 14 वर्षापासून कधीही माध्यमासमोर येत नाही, ते बोलत नाही, ते इथले कर्मचारी आहेत। आपल्या आग्रहास्तव ते सगळे या संदर्भातली माहिती सांगतायत। कशा पद्धतीने ही सगळी मशीन चालते आणि कसा उपक्रम आहे? सर, मी साई प्रसाद सेवक। हा उपक्रम 11 जुलै 2012 पासून सुरुवात झालेला आहे सर। आपण रोज 2 टाईम सरकारी दवाखान्यामध्ये अन्नदान देतोय। आता आपल्याला ह्या मशीनला चालण्यासाठी करंट आणि गॅस लागतो, तर हे मशीन ताशी 1000 पोळ्या आपल्याला तयार करून देते। किती पोळ्या बनवता तुम्ही साधारणतः? आपण एक दीड ते 2000 पोळ्या बनवतो सर। किती कर्मचारी या सगळ्यासाठी सेवक जे आहे ते काम करतात? 8 ते 10 सेवक आहेत। आणि हे सगळं पोहोचवणं जे आहे तिथपर्यंत दवाखान्यात, तेवढी ही सगळी प्रक्रिया कशी असते? हे सकाळी तयार केल्याच्या नंतर आपल्या व्हॅनमध्ये आपण 11 वाजता 11:30 वाजता तिथं पोहोचतो सर। आपण जाण्याच्या अगोदरच तिथं लाईन लागलेली असते आणि व्यवस्थितपणे आपण लाईन मेंटेन करून आपण वाटप करतो, त्यांच्या डब्यामध्ये देतो। कॅरी बॅग किंवा पेपरचा वापर करत नाही। किती वाजताची वेळ असते साधारणतः? शार्प 12 वाजता देतो सर दुपारी, आणि संध्याकाळी 5 वाजता। पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था तुम्ही केली असं कळतंय? आहे। पिण्याच्या पाण्याची एक आरो मशीन 1000 लिटरची आहे, दुसरी 2000 लिटरची आहे पर आवर। ती आपण 2000 लिटरची पंढरपूर यात्रेसाठी वापरली होती, आता ती आपण विष्णुपूरला फिट केलेली आहे। साई प्रसाद परिवाराचे वेगवेगळ्या 35 देशांमध्ये जे आहेत ते अन्नदाते आहेत। या परिवारामध्ये 4 ते 5 हजार अशी लोक आहेत जी काम करत असतात, तर त्यांना वेगवेगळे आपले मदतीचे हात जे आहेत ते देत असताना पाहायला मिळतात। अनेक वर्षांपासून अविरतपणे कोरोनासुद्धा ही सेवा कधी बंद पडली नाही आणि ही सेवा आताही बंद पडू नये यासाठी जे आहे ते हा सगळा उपक्रम जे आहे ते चुलीच्या माध्यमातून स्वयंपाक केला जातोय। त्यासाठी अनेक अन्नदाते अन्नदान करत असतात। विशेष बाब आहे की पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये या संदर्भातल्या अनेक काळजी ते घेत असतात। वृक्ष लागवड असेल की पिण्याचं पाण्याचं हे असेल, आणि जेव्हा जेव्हा समाजामध्ये आपत्ती आली, कुठल्या गावात पूर आलाय, सांगलीसारख्या गावामध्ये पूर आला, तर तिथं सुद्धा जाऊन अन्नदान आणि ते गाव दत्तक घेण्याचे कामं जे आहे ते साई प्रसाद परिवाराने केलेले आहेत। त्यामुळे हा अतिशय अनुकरणीय असा उपक्रम आहे। अनेकांच्या पोटामध्ये हक्काचा घास जातोय, कारण रुग्ण ज्या पद्धतीने त्यांचे कुटुंबीय तिथे येतात, उपचार रुग्णावर होत असतात, त्यावेळेस त्यांना अन्न मिळत नाही, ते खूप महाग असते मिळालं तरी, पण इथं दर्जेदार आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं अन्न जे आहे ते त्यांना मोफत पुरवण्याचा उपक्रम मागच्या 14 वर्षापासून सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।